मुंबईत राहणारी वैभवी आणि तिचे पती आनंदाने त्यांच्या पहिल्या मुलांची वाट पाहत होते। वैभवी गर्भवती होती आणि डॉक्टरांनी सांगितले होते की तिला जुळी मुले होणार आहे। दोघेही खूप उत्साहित होते, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं। वैभवीची प्रसूती अचानक वेळेच्या आधी झाली। तिच्या जुळ्या मुलांचा जन्म 8व्या महिन्यात झाला आणि दोन्ही बाळांना ताबडतोब NICU ठेवण्यात आलं। त्यातील एक बाळ फारच अशक्त होतं, त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वजनही खूप कमी होतं। डॉक्टरांनी सांगितलं, आम्ही शक्य तेवढं करतोय। ही बातमी ऐकून वैभवी आणि तिच्या पतीचं मन काळजीने भरून गेलं, पण वैभवीला एकाच गोष्टीवर पूर्ण विश्वास होता, श्री स्वामी समर्थ। त्या रात्री तिने आणि तिच्या कुटुंबाने ठरवलं की पुढचे 7 दिवस ते सतत स्वामी समर्थांचं नाव घेणार। पहिल्या दिवशी डॉक्टर म्हणाले की बाळाची स्थिती तशीच आहे, काही फरक नाही, पण वैभवीचा विश्वास पक्का होता। ती दिवसभर बाळाच्या समोर बसून स्वामींच्या नावाचा जप करत राहिली। दुसऱ्या दिवशी बाळाच्या तब्येतीत थोडा फरक दिसला। डॉक्टरांनी आश्चर्याने सांगितलं, बाळाचं ऑक्सिजन लेव्हल थोडं सुधारलं आहे। 5व्या दिवशी डॉक्टर म्हणाले, बाळ आता स्वतः श्वास घेत आहे, त्याचं तापमानही नीट आहे, हा चमत्कार आहे। 7व्या दिवशी डॉक्टरांनी सांगितलं, तुमचं बाळ आता धोक्याच्या बाहेर आहे, तुम्ही त्याला लवकरच घरी घेऊन जाऊ शकता। वैभवीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते। त्या दिवसानंतर वैभवी आणि तिच्या पतीने स्वामी समर्थांची पूजा आणि नामस्मरण अधिक श्रद्धेने सुरू ठेवलं। स्वामी समर्थ या नावाची ताकद आणि भक्तीचा चमत्कार त्यांनी त्यांच्या जीवनात अनुभवला होता। जय जय स्वामी समर्थ।